अरे अर्जापूर काय आहे ही? अहो कदम हे भारी दिवे येतले ते पेटवायचे आणि असे सोडले ना की आकाशात जातात वर लय भारी दिसतात. होय? आता ऐका, हे दिवे पेटवायचे, हवेत सोडायचे आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची. कसली भारी आयडिया आहे. काय भारी आहे. पहाटे पहाटे उभं गेलं फक्त फुकटचं. सुजा, अरे सगळे एवढे उत्साहानं करतायत तर कर की तू पण. अरे सणाचा दिवस आहे. चला सुरू करा सुरू करा. ए थांबा. आता गो बाया काय चाललंय? मला सोडून काय करताय? दमा. अगं बाया, मला बी पाहिजे हे. मला बी उडवायचं इच्छा मागायची आहे. मागा की, नाहीतरी तुम्ही सारखं मागतच असताय. हा थांबा आम्ही आणतो. हे घ्या मावशी, हा हे पेटवायचं हा आणि चांगली इच्छा मागायची आणि सोडायचं हवेत. हा 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 चला. सरकार इच्छा व्यक्त करा. माझं घर कायम आनंदात आणि सुखात राहू देत. यांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ देत. दादा तू आता. माझ्यामुळे रुपालीला त्रास होऊ नये. माझी कुस होते. वा वा, वारी 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 वारी. किती सुंदर दिसतंय ना सगळे. हा माझा आरू मोठा हप्पीसारखा अधिकारी होऊ देत. सुजय, माझा अर्जुन परत कधी बी चुकीच्या मार्गाने जाऊ देऊ नको. माझी आप्पी आणि माझं बाळ एकदम सुखात राहू दे. माझ्या माणसाने जे काही मागितलंय ना ते सगळं त्यांना मिळू दे. माझा पण त्या दिवाळीला सुटू दे. बरं झालं चोर मावशी कुठली दिवाळी ती म्हणला नाही, कारण तुमचा बंट्या पुढच्या 10 दिवाळ्यात तुरुंगातच पंत्या लावणार आहे. दादा, तुला जरी वाटत नसलं ना तरी म्हातारा झाला बरं का तू आता. माझ्या वाटण्यावरून तुझ्या दिसण्यावर जाऊ नको. अरे येळ आली ना तर अजून 4 लोकांना उचलून आपटीन मी, एवढी रग आहे. बरं आले का सगळे? स्वप्नील रुपाली राहिल्यात. स्वप्नील, रुपाली, अरे चला आवरा. आलो. किती वेळ? आई ते बटन तुटलं होतं कुर्त्याचं, ते लावत होते. बटन लागत नव्हतं होय. अरे नाही, ते जरा टाईट झालेलं ना म्हणून तुटलं. अरे समोरच्याला बटन तुटून लागेल एका दिवशी, व्यायाम करायला लागणार आहे दादा. नाही, डोक्याला व्यायाम आहे तो पुरेसा आहे. आता गो बाया, सगळी अशी काय उभी राहिलीत काय? कुठं लढायला बिडायला चालले का काय? हा, नाश्त्याचं बघा, आनंद लवकर. आता गो बाया, सरकार तुम्ही लईच देखणे दिसायला लागले हो. मला तर वाटतंय दोघं मस्त पैकी घोड्यावर बसून. मावशी 4 चौकात असं काहीतरी बोललंच पाहिजे का? वहिनी चला आपण ओवाळून घेऊया. का थांबलोय आपण? चला. आपे, हा, लक्ष्मी हार तुझ्या गळ्यात अगदी शोभून दिसतोय बरं का. नमस्कार. या 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 बापू. बापू या. आता गो बाया, हे काय सगळं सामान घेऊन इथं राहायला आले का काय? आम्हाला राहायला आमचं घर आहे, तुमच्याकडे नाही आम्ही. हा पर अरे एवढं काय घेऊन आलाय तुम्ही? अहो, आहेर आणलाय सगळ्यांना. सुषमा, अगं काय गरज होती याची? आई असू दे की,
पाहुणे कधी नवं काय ते घेऊन आलेत आज. तुझे नाही आपल्याला बोलायचं कळत नसेल ना तर बोलू नये. हो सरकार तसं नाही, बरोबर आहे त्यांचं. अहो आप्पी अर्जुनच्या लग्नानंतर काय करणं झालंच नाही ना. आणि म्हणलं आज पाडवा आहे तर आज करूच येत. होय. नाही पण एवढं पैसा आणलं कुठून? काय बापू, वडा पिकली बिकली का काय? उठसूट आमच्या परिस्थितीवरनं बोलत असता मावशी. चोर मावशी म्हणा. नाही काय आहे, आजकाल आम्ही त्यांना त्यांच्या खऱ्या नावानं हाक मारतो, चोर मावशी. काय हो चोर मावशी, तुम्हाला कशाला पाहिजेत नसत्या चौकशा? अरे असं कसं बघायला पाहिजे, कुठून आणत्यात काय करत्यात. मला तर वाटतं त्यांना पैसे हे आप्पीनच दिला असत्याल आणि त्याच पैशात त्यांनी हे सगळं आणलं असेल. नाहीतर ह्यांची कुठली ऐपत लागून गेली तेव्हा एवढं सगळं आणायची. काय बापू? ओ गबासा तुम्ही बापूंना बोलायच्या आधी 10 वेळा विचार करा. त्यांनी त्यांच्या पुरीला शिकून कलेक्टर केलंय आणि तुमचं पोरगं तिथे तुरुंगात सडतंय. त्याला शिकवा आणि मग आमच्या ऐपतीवर बोला. ए हप! दिप्या जाऊ देत, कुठे त्यांच्याकडे लक्ष देतोयस? पण बापू अहो खरंच एवढा खर्च करायची काही गरज नव्हती हो. असं कसं? अहो, केलं पाहिजे की कधीतरी. आता तर आप्पीची डिलिव्हरी पण तुम्हीच करताय. आमच्याकडनं काहीच करणं होत नाही हो. बापू एवढी सोन्यासारखी सून दिली आहे तुम्ही आम्हाला, अजून काय पाहिजे आम्हाला? नाही नाही तसं नाही विनायकराव, रीतीनुसार जे आहे ते करू देत की आम्हाला. रीत म्हणून नाही पण प्रेम म्हणून तरी घ्या. होय. आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर ठीक आहे. दिप्या दे रे इकडे. अर्जुन हे तुझ्यासाठी. जावयासाठी स्पेशल दिसते. हा मग आता जावळीच स्पेशल आहे म्हणल्यावर चालायचं काय दाजीबा. दिप्या अरे लाखात एक आहे मन. आपल्या आपण असा माणूस शोधला ना, ह्यातच लय आनंद होतो बघ मला. ओ मामी, आप्पीने नाही शोधलं, मी शोधलं आप्पीला. त्यासाठी काय काय केलंय, झाडावर चढलोय, खांबावर चढलोय. अरे मला नाही आणलं का बाहेर? तुम्हाला कशाला हो चोर मावशी, तुम्ही काहीतरी नंतर चोरालच की या ठिकाणी. मावशी आम्ही आप्पीच्या घरच्यांना केलाय आहे, तुम्ही कुठे घरचा आहे तवा. आणि हा तुम्हाला नाही आहेर, तुम्ही बाहेर. ए दिप्या थोबाड फुडी ना, हा नीट बोलायचा. अर्जुन हे तुझ्यासाठी बाबा. बापू एक अडचण आहे. अडचण का रे? नाही आहेर करू आपण, पण मी करणार तुम्हाला. अहो अहो अर्जुन काय बोलताय तुम्ही? नाही नाही अर्जुन तसं नसतं अरे. रीत अशी असती, सासरकडच्यांनी जावायला करायचं असतं. बापू या रीती परंपरा नाती जोडली जावी म्हणून असतात, माणसं टिकावी जपली जावी म्हणून असतात. त्या रीतींचे नियम झाले ना की मग वज होऊन बसतो. तू काय बोलतोय काय बी कळना झालंय. बापू तू काय म्हणतोय ते ऐकून घ्या की. हा हा काय हा तुला माहितीये का यातलं? हा तू बोललायस का काय? अहो नाही नाही मामी, त्याला काय माहित नाही, मला माहितीये, मी सगळं सांगतो तुम्हाला. अर्जुन काही नवीन सरप्राईज देतोस का या ठिकाणी? हो दादा, तसंच काहीतरी.
इकडे या तुमच्या बांगड्या तुम्ही सोनाराकडे मोडायला दिल्या होत्या त्या. आणि ह्या आमच्याकडून तुम्हाला दिवाळीनिमित्त. घ्या. आणि बापू ही चैन तुम्हाला आमच्याकडून. अरे अर्जुन, तू असं उलट कसं करतोय? तसं नसतंय रे, ती रीत असती. हे मोडान चेंज कर असं म्हणलं होतं ना मी. होय. अगं मम्मी, आम्ही तर सोनार दादांना तीच सांगितलं होतं. तू गप्पा बस. तूच काहीतरी घोळ घातलायस. मामी, त्याला काय नाही माहिती यातलं. काल मीच गेलो होतो सोनाराकडं, तेव्हा मला हे सगळं कळलं आणि त्यामुळे मीच निर्णय घेतला हा सगळा. अरे पण अर्जुन, असं असं उलट काय नसते रे. ती थांब, मी जाऊन घेऊन आलो होतो. अवय बघ, दिप्या. अरे बापू बापू, मी तेच सांगतोय तुम्हाला. मी गेलो होतो सोनाराकडं आणि हे सगळं मीच बदलले, त्यात काय नाही. नाही नाही अर्जुन, अरे असं काय नाही. खरं ही रीतीतच बसत नाही रे आपल्या. फक्त मी या घरचा जावई आहे, या आप्पीचं सासर आहे म्हणून मामींच्या बांगड्या मोडणं हे रीतीत बसतं का? अशीच रीत असती या, तुला माहिती नसल. मग असली रीत मला नाही पाळायची. अर्जुन, अरे काय बोलतोयस तू हे? बाकी बरोबरच बोलतोय मी. मगाशी कदम म्हणले ते बरोबरच आहे, खरंच आहे ते. हो, आप्पीसारखी एवढी सोन्यापेक्षा भारी पोरगी माझ्याबरोबर संसार करते, काय पाहिजे मला अजून? आमच्या दोघांचं लग्न कसं झालं ते सगळ्यांना माहिती. त्या काळात तुम्ही मला पाठिंबा दिलास ना, आशीर्वाद दिलास ना बापू, हेच पाहिजे मला. मधल्या काळात माझ्याकडून चुका झाल्या, मी तुरुंगात होतो, तेव्हा बी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ना. तुम्ही तुरुंगात मला भेटायला आला होता तेव्हा काय बोलला होता? शब्द माझ्या अजून लक्षात येत बापू. अर्जुन, परिस्थिती चुकती, माणूस नाही. घेतलं ना समजून मला. काय पाहिजे मला अजून? बापू, ह्या सोन्याबिन्याचा अप्रूप नाही हो मला. प्रेमाने एक मिठी मारली तुम्ही, मामींनी आशीर्वाद दिला, लाख मोलाचं आहे माझ्यासाठी. अहो अर्जुनराव, आम्ही आहोतच तुमच्याबरोबर नेहमीच, पण आजपर्यंत तुमच्यासाठी काहीच घेतलं नाही हो. लग्नात नाही, कधी नाही. मामी, काय नियम आहे का घेतलंच पाहिजे म्हणून? कलेक्टर आहे आप्पी, कलेक्टर. मी साधा सब इन्स्पेक्टर आहे आसगाव पोलीस चौक. तिच्या मनात आला असतं ना, तिच्या बरोबरीचा जोडीदार निवडला असता, मोठ्या बंगल्यात संसार थाटला असता त्यांनी. तसा विचार पण हिने मनात आणला नाही. अर्जुन, कारण माणूस महत्वाचा असतो ना. आप्पी, तेच म्हणतोय ना मी. मामी, माणूस महत्वाचा असतो ना. हे रीतीवाती परंपरा माणसासाठी बनवले, तो माणसं त्यासाठी नाही बनले. आणि आपल्याकडे ना वेगळीच पद्धत आहे. पुरीकडचे म्हणले ना की त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोनच वेगळा असतो. का कोण असतो? मुलीकडच्यांनी काय करायचं, जावयाची काळजी घ्यायची, फक्त जावयाची. त्याला काय लागतंय का, त्याला काय कमी पडते का हे बघायचं का. आणि काय, आता तर मला नवीनच कळले, आली दिवाळी कर चेंज जावया, आली संक्रांत घे ड्रेस, धोंड्याचा महिना जावयाची लाड. अरे कशाला, काय गरज आहे? आई बाप काळजाचा तुकडा देतात आपला, पोरगी बासकी, अजून काय पाहिजे? बाकी दुनियेचं सोडा, बाकी जाऊ दे सगळं. आपल्या घरचंच बघा ना सरकार, आपल्या घरचं बघा. बाप्पू आणि मामी आले ना की ही म्हणे मावशी टोमणे मारते. का? कुठून येतं हे सगळं दादा? कुठून येतं? पोरीकडचे आहेत, त्यांना काय बी बोललं तरी चालतंय. ह्या एका विचारातून आहे ना हे सगळं येतं. लाख बोललास बघ अर्जा. है नाही कदम, जे आहे ते आहे ना. आपण नुसतं म्हणतो हुंडा गेला, प्रथा संपली हुंड्याची. काय हुंडा बिंडा गेला नाही.
या असल्या रीती चालू आहेत ना या, ह्यांच्या रूपात हुंडा टिकून आहे मस्तपैकी. सोन्याची चैन, गाडी. जोपर्यंत आपण पोरीच्या आईबापाला कमी लेखणं बंद करत नाही ना, तोपर्यंत काय हुंडा जात नसतो. अर्जुन नाही बापू, मामी म्हणलं ना तसं प्रेमापोटी करणं वेगळी गोष्ट आहे, पण फक्त रीती पाळण्यासाठी आपल्या घरातलं सोनं जर सोनाराच्या दुकानापर्यंत जात असेल ना, मजा नाही बापू. तुला भारी बोलतोय तो. अगं नाही नाही अप्पे, फक्त बोलणं नाही, केलं पाहिजे. नाही खरंच, म्हणजे एक बाप पोराला ज्या गर्वानी म्हणतो ना तू माझा पोरगा आहेस, त्याच गर्वानी जेव्हा एक सासरा म्हणेल ना हा माझा जावई आहे, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं तो जावई त्या सासऱ्याचा पोरगा होईल. अर्जुन, अरे हा मग टाक की फुकून सगळं त्यांच्यावरच. अख्खं आयुष्य भुकून टाकील. सोन्यासारखी माणसं आहे ती. बापू, तुम्ही मला तुमचा मोठा पोरगा मानता ना, असं समजा तुमच्या अमोलने तुम्हाला चेन केली आहे दिवाळीला. मामी, ह्या बांगड्या ह्या कायम तुमच्या जवळ ठेवायच्या. काय बी लागलं ना, काय बी, तरी ह्या पोराला आणि लेकीला हक्काने मागायचा. पण ही आपल्या घरातली लक्ष्मी प्रत्येक सणाला अंगावरच सजली पाहिजे आणि परत कपाटातच गेली पाहिजे, सोनारापर्यंत नाही. अर्जा, अरे तुझा बाप असल्याचा अभिमान वाटते बघ मला आता. हो, एकदम बरोबर बोललास बघ विनू काका या ठिकाणी. अरे आपला अर्जुन आहेच भारी. खरंच अर्जुन, तू आज आमच्या डोळ्यात अंजन घातलंस. तू जे बोललायस ना तेच डोक्यात असतं बघ. वय अर्जुन, आम्ही स्वतः एक सून असून बी सासू झाल्यावर अंगात लय जोर येतो बघ. अगं पण तुझ्या नाही ना आला. तुझ्या आला असताना तर लय बरं झालं असतं. आता घरात एवढ्या सुना आहे, पण फक्त एकाच सुनेचं कौतुक चाललेलं असतं. आणि आता तर काय तिच्या आई बापाची बी पूजा चालू केली करायची. नाही म्हणलं ह्या दुसऱ्या सुना बी आहेत की घरात बिचाऱ्या. मावशी, आता काहीच मिळत नाही तर उगाच आग लावायचं काम नका करू आमच्यात. देऊ तेच करते बघ ती. दाजीबा, मी एक नंबर आहे राव. विषय संपला, विषय गेट. ए आता ह्यांच्या आरत्या वावाळून झाल्या असतील ना, तर बाकीच्या नवा वळायला घ्या आता. तुला कशा बाई घाई झाल्या ग? हा, तू काय करणार आहेस तिथं? थांब की हुवा वळायला तर घे, मग दाखवते. स्वप्नील, चल ही पुढं. नाही आहे, अपर्णा आणि अर्जुनची पहिली दिवाळी आहे, त्यामुळे पहिला मान त्यांचा. वय हा, अशीच सुरुवात करूयात आपण. हो नाही, कशाला उगाच एवढं काय. आम्हाला पण बघायचंय तू काय गिफ्ट आणले ते. हा ना विनय काका, अरे दागिने नाही, साडी नाही, बघू तरी गिफ्ट काय. आता जरा धीर धरा, सगळं कळेल, सगळं कळेल. हा, अर्जुन, अरे तू काय पैसे दिले तिला? काय लेका अर्जा, नाक कापलंस माझं. काय भाऊजी,
आपल्या अगं काय झालं? श्री अर्जुन काय लव्ह लेटर दिलंस की काय? दिदे अगं सांग की लवकर, आम्हाला तर सस्पेन्स सण होईना झालाय. सांग सांग लवकर सांग. अबे अगं काय झालं बा? इथून पुढे मला काम करता यावं म्हणून त्यानं माझ्यासाठी ड्युटी लावून घेतली. सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मॅडम.